हे बघा, आता मी सांगतोय ते खोटं आहे, माझी पत्नी येऊन प्रेस समोर सांगते ती खोटी आहे, आणि अनिल पवार म्हणतात खरं, ते खरं आहे. कोण अनिल पवार? ते अण्णाची घटना दे ना, मग समोर घे ना. माझी पत्नी जशी मीडिया समोर आली, जे विटनेस आहेत ना त्यांना त्यांनी मीडिया समोर आणावं. माझा दावा आहे, हे कोर्टच आहे ना, मीडिया हे कोर्ट आहे ना. अरे बाबा, कोर्टासमोर त्यांनी आलं, मीडिया समोर आणावं त्याला, कोण विटनेस त्यांना. मी अतिशय जबाबदारी बोलतोय. दुपारची वेळ होती, दुपार 2ची वेळ होती, कोणी नव्हतं. मी भागणं आलो होतो, झोपलो होतो, माझ्यासाठी ती जेवण बनवत होती, माझी मुलगी ती या बाजूला उभी होती, मुलीनं मला येऊन उठवलं, कोणी नव्हतं, दरवाजा पण माझा बंद होता. खोटं बोलतोय अनिल पवार. हा अनिल पवार खोटं बोलतोय, हा भडकाव आहे, हा कदम कुटुंबियांच्या मुळावरती उठायचा प्रयत्न करतोय, कदम कुटुंबियांना बदनाम करण्याचं षडयंत्र करतोय याला उडा पाडीन पुन्हा एकदा. पण माझी पत्नी स्वतः मीडिया समोर येते, कधी आली नाही, कधी पहिल्यांदा आली. माझी पत्नी मीडिया समोर येऊन सांगते, तू अण्णा विटनेस कोणत्या समोर, मीडिया समोर, काय आम्ही पाहिलं म्हणून, आम्ही होतो म्हणून तिथे. दादांत खोटा आहे. तर तुम्ही कुणावर विश्वास ठेवायचा? ज्याच्या बाबतीत घटना घडली त्याच्यावरती विश्वास ठेवणार, की जो खोटा आरोप करतो त्या विश्वास ठेवणार? तुम्ही दुसरा एक आरोप केला की केबलचा व्यवसाय आणि केबलच्या याच्यातून बोगस कंपनी केली. किती साधारणतः या सगळ्या बोगस कंपन्या केलेल्या, काय त्याची? नाही, मी त्या बाबतीमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहे. त्या बाबतीमध्ये एक पत्रकार परिषद मी घेणार आहे, वेगळी पत्रकार परिषद घेतोय. आम्ही खूप त्याचा अभ्यास केला आहे. हे बघा, ह्या कंपन्या आहेत, मी कागद घेऊन बोलतोय. मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे, प्लीज. ह्याच्यावर घ्या तुम्ही वेगळी. पण तुम्ही दुसरं प्रेमनगरच्या प्रकरणामध्ये तुमच्याकडे लोक आली आणि त्यांनी तुमच्याकडे मागणी केली की या सगळ्या संदर्भात चौकशी लागण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तर तुम्ही स्वतः तर या सगळ्या प्रकरणामध्ये काही चौकशी? हे प्रकरण मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय गृहराज्यमंत्री ह्या सगळ्यांना पाठवतोय, तर म्हटलं ना माझी चौकशी करा म्हणून, कळलं ना. पण हे फोटो पण खोटे आहेत, तिथल्या स्थानिक लोक जे ॲफिडेव्हिट देत आहेत ते खोटे आहे, आणि तू खरं आहेस, सगळे खोटे आहेत दुनिया अख्खी. 2 मर्सिडीज घेतल्या मान्य करतोस तू. अहो तुम्ही बघितलं काय ते कुठे दाखवले ते? तर म्हटलं दाखवले फक्त म्हणून. पण आता एकदा आपल्याकडे प्रॉपर्टी आली तर तो दाखवू शकतो ना, कारण तो त्या गाडीमधून घेऊन तो दिवसात फिरतोय ना त्या गाडीतून, त्याला ते दाखवायला पाहिजेत ना, वाईट काय केलं ते, कसं केलं ते दाखवले असेल. पण मग लोक का खोटं बोलतात, तिथली जनता का खोटं बोलते, ते ॲफिडेव्हिट का देत आहेत? ते लोक पण खोटे का सगळे? 100 बुलेट वाटल्या, 100 बुलेट, 1-2 नाही, खोटं आहे ते, खोटं आहे. आणि म्हणून हा बिल्डरचा अनिल पवार मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप त्यांनी केलं. बोला दादा, मुद्दा या ना. आता आणखी 100 लोक बोलतील. आता उलटी गिनती कुणाची सुरू झाली आहे मतदारसंघात जाऊन बघा, त्याकडे कोण शिल्लक घालणार नाही माणूस. सगळी माणसं शिवसेनेमध्ये आली, जिल्हा परिषद सदस्य आले, प्रमुख लोक सगळे आले. आता शिल्लक कोण आहे त्याच्याकडे? आता भोपळा आहे त्या मतदारसंघात, त्याच्याकडे कोण नाही. तर उलटी गिनती त्याची चालू झाली की, हेच चालू झाली की. आणि उद्या जिल्हा परिषदला जेव्हा निकाल लागेल तर तुझा कायमचा निकाल लागलेला असेल, एक जिल्हा परिषदचा गट त्याकडे येणार नाही, एक सीट. उलटी गिनती नाही, तो संपलाय. आता तो संपलाय. तो फक्त बोलवचन दाखवून मी आमदार तू बोलू शकतो एवढा फक्त आभास निर्माण करण्याचं काम चालू आहे, बाकी काही नाही. उद्धव ठाकरे मी सांगितलं तुम्हाला ना, मी उद्धव ठाकरे आणि अनिल पवारांनी मागच्या 5-7 वर्षापासून कदम कुटुंबियांच्या पाठीमागे इतका ससेमिरा लावलाय. मागापासून आपल्याला सांगतोय तो आपण पण झोपेचं सोंग घेतलं जागा घेऊ शकतो, झोपेचं सोंग घेतलं जागा घेऊ शकत नाही, झोपलेला जागा घेऊ शकतो. तर आपण कृपा करून झोपेचं सोंग घेऊ नका अशी माझी विनंती आपल्याला आहे. बोललो मी, खुलासा केला मागापासून. धन्यवाद. आभार.
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.